हा मासा बघा कसा माझ्याकडे बघतोय, मेल्यावर पण माझ्याकडे बघायला बघा. मंडळी कसा आहेसा, बरा आहेसा. तर सर्वात पहिला आता मम्मीचं एक ATM कार्ड आहे, नवीन बँकेतनं आणलेलं आहे. आता त्याला ॲक्टिवेट करायचं आहे, तर चला पहिला ॲक्टिवेट करून आणूया कार्डाला. ATM वर आलेलो आहे, आता कार्ड पहिला ॲक्टिवेट करून घेऊया. तर आज नॉनव्हेज डे आहे, तर आलो आहे आम्ही इथं फिश मार्केटला. हे बघा इथं खेकडे आहेत. इथे मासे पण आहेत की रे. कुठले काय मासे आवडलेले नाहीत आम्हाला, तर दुसरीकडे बघत आहे आम्ही. आता आई शाय म्हणून ओळखतो आणि आई साहेब दुसरीकडे कुठेतरी मच्छी बघायला बघा. इथं सुरमईपेक्षा भारी काय आहे? हे कुठला मासा आहे? पालू रावस. आलू दोन्ही पण चांगलं, सुरमई पण चांगलं, ते पण चांगलं. किती पाहिजे तुम्हाला? I know you're scared, you wanna hide away sometimes. I know you heard from everyone telling you lies. I bet इथे वेगवेगळ्या पद्धतीचे मासे आहेत. हे दादा आमचे मासे कापून देत आहेत. हा मासा बघा कसा माझ्याकडे बघतोय, मेल्यावर पण माझ्याकडे बघायला बघा. तर आता फिश मार्केटमधनं जाऊन घरी आलेलो आहे आणि आता परत एका ठिकाणी जायचं आहे. सुट्टीचा दिवस असला की नुसतं घरची कामं करायला लागतात आणि ती केलीच पाहिजे, कारण ते शेवटी आज ना उद्या ती करणंच आहे. मग ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी केलं तर काय वाईट आहे, तुम्हीच सांगा, बरोबर आहे का नाही? त्यामुळं आता आईसाहेब, मी आणि स्वाती आम्ही तिघंजण परत पुढची काहीतरी खरेदी आहे त्याच्यासाठी चाललो आहोत. तर चला पुढे बघूया. तर घरातलं सामान संपलेलं आहे सगळं कॅन्टीनचं, त्यामुळं आम्ही कॅन्टीनला चाललो आहोत. महिना संपला की पहिल्या आठवड्यात आमचं हेच काम असतं, आहे की नाही साहेब? तर मी, साहेब आणि आई आम्ही तिघं चाललो आहोत कॅन्टीनला. कारण कार्ड आमच्या आईच्या नावावर आहे. हो, आर्मी कॅन्टीनचं कार्ड आमच्या आईंच्या नावावर आहे, त्यामुळे आई आलं तरच आम्हाला कॅन्टीनला जायला भेटतंय. आई नसले की मग आम्हाला पोलीस कॅन्टीनला जायला मिळतंय. कॅन्टीनला जायला लागते. तर चला तर भेटूया तिथंच. आता आम्ही आर्मी कॅन्टीन पाशी पोचलेलो आहे आणि आता आर्मी कॅन्टीनला जात आहे. पण बहुतेक मला वाटतं माझं पोपट होणार आहे. आम्ही तिघंजण आलोय आणि बहुतेक दोघांना जात सोडतात वाटतं. सोडतात, सगळ्यांना सोडतात. तर आता लक असलं तर बघू, सोडलं तर, नसेल तर मग एक जण येऊन गपचूप गाडीत बसेल. चॅलेंज बघा इथं तोंड, चॅलेंज. जर सोडलं तर मला एक कोऑर्डिनेटर तुमच्याकडून. हां ठीक आहे. हां ओके. तर हे पहा, असं आमचं आर्मी कॅन्टीनचं एंट्रन्स आहे, रोडच्या पलीकडच्या बाजूला आहे. तर आम्हाला तिघांना पण आत सोडलेलं आहे मी रिक्वेस्ट केल्यामुळं. आणि रिक्वेस्ट काय नाही, तसलं काय नव्हतं. सोडलंय आणि मी पैंजी जिंकली आहे, मला कोऑर्डिनेटर पाहिजे. हां देऊया हां कोऑर्डिनेटर. आम्ही कॅन्टीनमध्ये खरेदी करत आहोत, बरंचसं सामान आहे. आता बघू काय आवडते ते. या पद्धतीने कॅन्टीनमध्ये सामान आहे. तर इथं पाहू शकता आमचा नंबर इथं आहे आणि इथं असा नंबर आहे तो त्या काउंटरपर्यंत आहे. आई आणि स्वाती इथं बसलेले आहेत आणि 1 तासाची सुट्टी झालेली आहे जेवणाची. जेवणानंतर परत कॅन्टीन चालू होणार आहे. तर कॅन्टीनमध्ये जेवणाची सुट्टी झालेली आहे. सगळीजण नंबरची वाट बघत आहेत आणि स्वातीला इथं भुका लागलेल्या आहे आणि मासा केलेला आहे आमच्या आईने, त्यामुळे स्वातीला खायचं आहे. तोड बघा मला खायचं म्हणते बघा, मला खायचं म्हणते बघा आई.
त्याला नाही. तर आता वाट बघतोय. होय होय चॉकलेट आणायचे. तर हे बघा इथं त्या 2 बॅगा फुल भरलेल्या आहेत. या 2 बास्केट या आणि कोणाच्या नाही तर फक्त आणि फक्त आमच्याच आहेत. बाकीच्यांच्या बास्केटमध्ये सामान बघा आणि आमच्या बास्केटमध्ये सामान बघा. हे आम्ही एकदाच 3 महिन्याचं सामान घेतलेलं आहे. कारण आमची आई सारखी सारखी येत नाहीत, त्यामुळं आई आल्यात की आम्ही लगेच पळतो कॅन्टीनकडे. साहेब निघाले आपल्या गावा. हे जोड आहे. सामान भरपूर झालंय. 2-3 महिन्याचं सामान घेतलंय. एवढं सारं सामान झालंय. कॅन्टीन आता बंद व्हायची वेळ झालीये, तरी आम्ही इथंच आहे. किती वाजले थांबा बघते. हा भूक लय लागली होती. सगळ्यांनी आम्ही कॅडबरी खाल्ली आहे आणि आता घरी निघालो आहोत. साहेबांकडे भरपूर ओझा आहे. हो साहेब. साहेब गाडी आणायला गेले. गाडी आली की जाऊ ना. सामान झालंय आमचं. चला तर आता घरी जाऊया ते सामान घेऊन. घाम निघाला आज. खरंच घाम निघाला त्या स्वातीमुळं. नुसतं पळवल्या मला आणि नुसतं कॅडबरी चॉकलेट खात होती आणि मला नुसतं कामाला लावल्या बघा. तुम्ही खाऊन बघितला फक्त, मी काय खाल्लंय है ना. टेस्ट साठी तेवढं तर बघायला पाहिजे की. तर अर्ध्यापेक्षा जास्त टेस्ट. त्या पोरसनीसाठी एक एकच द्यायचं आणि बाकी सगळे एका डब्यात ठेवायचे. त्यांना दाखवायचंच नाही, नाही तर खाऊन रिकाम करते ते सारखं. सांगतो अगोदर आमच्या आईचे इन्स्ट्रक्शन्स. कॅन्टीनचं सामान 4 महिने पुरवायचंय. 6 महिने भरपूर सामान घेतलेलं आहे, त्यामुळे आता आरामशीर जाते, काय टेन्शन नाही. साहेबांनी स्वतःसाठी आता इथं खाऊ काढून ठेवलाय, तो आता खाणार हो की नाही. खायला नको, अजून जेवलो नाही म्हटल्यावर. दुपारचं जेवण अजून व्हायचंच आहे. घरी मासा वाट बघायला लागलाय तुमची. खायचं आता जरा. चला. तर मंडळी आज खरंच खूप दमलेलो आहे, कारण भरपूर सामान आणलेलं आहे आर्मी कॅन्टीन मधनं. तर असे 3 पोती भरलेले आहेत, 3-3.5 पोती भरलेली आहेत. तुम्हाला दाखवतो थांबा, 1 मिनिट. पाहू शकता ही 2 पोती, ही 1 बॅग आणि ही 1 बॅग. असे एवढं आम्ही सगळं सामान आणलेलं आहे आर्मी कॅन्टीन मधनं. आणि एक गोष्ट सांगू का, ते बिल फाडणारा पण येडा झाला होता जेव्हा आम्ही एवढं सामान दाखवलं त्याला पण कळेना सुरुवात कुठनं करू. अशी वेळ असते बघा. काय ना, आम्ही हे 4-6 महिन्याचं सामान आणलेलं आहे, त्यामुळं भरपूर घेतलेलं आहे एकदाच. तर आजचा व्लॉग इथंच मी संपवत आहे. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर करा की राव सबस्क्राईब तेवढं. तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी. जय शिवराया.